किरण अंडा करी खाऊन राहिली. मलाच नाही माहित मी कोणत्या जन्मामध्ये पुण्य केले, काय केलं, कोणते कर्म केले की मला एवढा चांगला नवरा भेटलेला आहे. हो ही पण असते रील मध्ये. नमस्कार मित्रांनो, आता मी बसली आहे कार मध्ये, बट मी मागे बसलेली आहे कारण समोर बसले आहेत हेड ऑफ द फॅमिली. किरण कधीच तिची सीट सोडत नाही, फक्त एकाच टाइमला तिची सीट सुटते. तिचं तिच्याकडे ऑप्शन नसते, तिच्याकडे उधर बोल नाही पाहते कुछ. मान असते है ना ग? मान नाही, पप्पाला बसता नाही येत माग. तरी काय बसू दिलं असतं का तिनं? पायाचा त्रास आहे ना. मामाला नाही दिलं का तू? गाडी चालवून राहिली. गाडी चालवत आहे का मामा? मग मला दे. उष्ट नाही, दुसरं दे. सगळं नाही, एकच फक्त एक लास्ट हे नाही, दुसरं लास्ट. म्हणलं किरण थँक्यू स्वक्ष. थँक्यू म्हटलं काय म्हणू लागते? असं नाही करावं लागत, वेलकम म्हण लागतंय. म्हणत असते तो लावून नाही म्हणला. म्हण रे नॅपकिन नंतर पहिले खाऊन घे. नॅपकिन मला आईस्क्रीम वेलकम पण पहिले. ते मी पूर्ण घेऊ का? अर्ध तू लग्नात जेवण कर म्हणा. नाही, मी जेवण नाही करत. नाही ना, मी जेवण नाही करत. भेटत नाही. फिनिश झालं. ची आहे का? मग मला पाणी देतो का? पाणी पिऊन घे पहिले. पाणी पण नाही देत. मला मामाने पाणी दिलं. माझी पण न्यू बॉटल आहे. माझी पण न्यू आहे. माझी स्टीलची बॉटल आहे. माझी स्टीलची बॉटल आहे. तुझी प्लास्टिकची बॉटल आहे. कशी उडते? हो का? माझी पण अशी होते. मग छान आहे, माझी स्टीलची आहे मस्त. तुझी प्लास्टिकची आहे. आता मामाने मला पाणी दिलं, आता मामा मला चॉकलेट पण देणार आहे. स्वक्षला नाही देऊ मामा चॉकलेट. मामा तुझं आहे मामा. फ्रेंड नाहीये. मी शशांक मामाची फ्रेंड आहे. माझं अरे बा, मी शशांक मामाची फ्रेंड आहे ना. शशांक मामा, तू कोणाचा फ्रेंड आहे? पप्पा पण काहीतरी बोलून राहिले. पप्पा फ्रेंड आहे. पप्पा ये की मामी कोण आहे? ये की फोन आहे. बस चुपचाप बस. आता बडबड नको करू, शांत बस थोडा वेळ. इतके घाणेरडे रस्ते आहे आणि सगळे कार्यालय इकडेच आहे, राहटगाव रोडने. आणि याच रस्त्याने जावं लागतंय. आणि कार मध्ये आम्ही बसलो. अरे बापरे, लागलं मला शशांक. हो, खरंच लागलं. हे लागलं साईडचं. आपली एवढी लक्झरियस गाडी आहे तरी एवढे लागून राहिले. बिचारा छोट्या गाडींचं काय होत असं? कॅमेराचं नाही आहे. मला सरळ म्हणणं आहे की आपल्या गाडीतच एवढे झटके लागून राहिले एसयूव्ही असून. या छोट्या गाड्यात किती हाल होत असन फॅमिलीजचे, आणि बाईक वर किती हाल होत असन बिचारा फॅमिलीजचे. तो रस्ता खूपच खराब आहे. शेगाव पासून तर राहटगाव पर्यंत जो रोड आहे त्यानं खूप घाण. स्वक्ष, तुला झटके लागले का? स्वक्ष, तुला झटके लागले का? तोही बोलला काहीतरी. हा? हो ना, नाही असं लागला? हल्ला ना, असं तू हल्ला ना. किती खराब रोड आहे. खराब आहे, खूप मोठा खराब आहे. उघडलाय रे, उघडलंच आहे. हा स्वक्षानं दार तोडते एकाच दिवशी. नुसतं उघड बंद. चल रे, बस अंदर. लवकर चल ना, पोलीसची गाडी आली ना. लवकर चल, पकडून नेते आता. लवकर चल. इथं स्वक्ष पप्पाला चेअर दिली तर स्वक्ष चेअर मागत होता. त्याला चेअर नाही दिली, त्याला राग आला. काय मी कुठे गेला तो 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 स्वक्ष. हे बघ, त्याला राग आलाय.
बस लागलं मला, लागलं मला बस झालं. तुला बघितल्यासारखं वाटते. आम्हाला म्हणतात सगळे, पण आज मी त्याला म्हणताय मला तू ओळखल्यासारखं वाटत आहे का, तर मी नंतर सांगेन. लवकरच माहित पडून जाईल का. अरे लग्न लागलं ना आताच. लागलं ना मग झालं ना, लागलं ना लग्न लावलं ना. हा, पहिले जेवण. गर्दी किती आहे. हो, पहिली जेवण म्हटलं लग्नानंतर. अरे लग्न लागल्यानंतर काय करणार आहे, जेवणच करणार आहे ना. तुला माहित आहे काय, खूप सारे कारण आहे ज्याच्यामुळे मला तू आवडतं. हे असेच मेन कारण आहे का, तू पहिले जेवण नंतर लग्न. नाही लग्न लावलं मी, अक्षदा टाकल्या, मंगलाष्टमी झालं. पहिले मंडपात जातात लोक भेटायला. आता नाही, तिथे जायपर्यंत इतकी गर्दी भयंकर, इतकी लोक आहेत की आपल्याला 1 तास वेट करावं लागेल. त्यापेक्षा पहिले जेवण करू. जेवण पहिले जेवायला चालले खाली. काय म्हटलं? लोक लग्न लागल्यावर जेवायला चालले खाली. झालं का मॅटर सॉल्व झालं? काय आईस्क्रीम म्हटलं खाली चल म्हटलं. लग्न झाल्यावरच काय माहित काय होते. खाली रिसेप्शन मध्ये काय माहिती काय झालं. थोडा वेळ चांगलं राहते आणि ते कार्यक्रमामध्ये गेलं काय माहित काय झालं. खेळायला पाहिजे. ते आम्ही लिफ्ट साईड थांबलोय कारण मला त्रास नाहीये, पप्पाला त्रास आहे पायाचं, चालता येत पाय. तुम्ही जा, आम्ही येतो पायरीनं. चल रन. हाय. हो घ्या ना घ्या. रील्स पेक्षा ओरिजिनल तुम्ही खूपच सुंदर दिसता. थँक्यू. मम्मी पण, मी पण, किरण पण. आणि तुम्ही किती हँडसम आहे. तो तिकडून काढून राहिला. दिसला मित्रात. हो घे ना. हो तो काढला. यांनी म्हणलं मला तिथून बोलवून आणलं, ते रील्स बनवते ना म्हणे, त्यांच्याकडे चल मोबाईल मध्ये चार्जिंग. या मॅडम, चला कुठे चल ना, म्हण ना मग, बोल ना, जा ना, जा तिथे उभी राहा. हो ही पण असते रील मध्ये, म्हणजे ओळखते. तर पप्पा बसला इथे चेअरवर, कारण त्यांच्या पायाने चालणार नाही होत. तर माझ्या अहो गेला त्यांच्याकडे ताट वाढून द्यायला. कोणासाठी आहे? कोणासाठी घेत आहे? हे पप्पासाठी. पप्पाला दिलं. पप्पाला दिलं मी ताट. तू कोणासाठी घेत आहे? हे मी मम्मी. हा? मी तू आणि मम्मी. फक्त थोडस टेस्ट करणार आहे, जेवणार नाहीये. अच्छा, मम्मीच्या ह्याच्यातलं. आणि माझ्यासाठी कोण घेईन? तू तर जेवायला जाणार आता मित्रांसोबत. ठीक आहे ना. तू ह्याच्यात जेवून घे. काकूचे आम्ही व्हिडिओ बघितलेला आहे. काकूची ऍक्टिंग खूप छान आहे. किती मोठं ताट वाढून घेतलंय, जेवणार आहे का तू एवढी? काय खातो ना. किरण अंडा करी खाऊन राहिली म्हटलं. अंडा अरे व्हेज अंडा करी आहे. व्हेज गेज नसते, अंडा असते. व्हेज वाला पनीर व्हेज अंडा. मी आणली जिलेबी. अरे सगळी जिलेबी घेऊन घेतल्या. मी आणली ना. मी अजून आणली. ती काढायची तुमची. हो काढा ना. आम्ही लवकर जाणार, लवकर घेऊन जाईन. त्या स्वप्न किरणने ज्या जिलेब्या आणल्या होत्या, स्वप्न सगळ्या खाऊन टाकल्या. आता तिच्यासाठी जिलेबी घेऊन चाललो वापस. कुठं आहे जिलेबी किधर है? वाटे नाही आहे काही जिलेबी. मित्रा 7-8 जिलेबी टाक अजून टाक अजून इकडे. बस हाच कॉन्फिडन्स नव्हता लग्नाच्या आधी नाही, लहानपणी म्हणा, की कशी मागावं जिलेबी, काय वाटण लोक पाहिन. हेच जेव्हापासून बेशरमपणा ऍड केलाय ना जीवनात, तेव्हापासून लय ग्रोथ करून आलाय. बिंदास मागायची, मी खाईल. काय लोक 2 दिवस आठवण ठेवून, अरे त्यांना तर एवढी जिलेबी खाल्ली. हा खाल्ली चल. वाव जिलेबी म्हणते तू. मी देते त्याला. ती खा आधी. तुझी जिलेबी खा आधी, मग तिला तिची घेशील. ओके. आता कोणासाठी आहे? मम्मीसाठी.
आता काय झालं? चमचा राहिला. आता काय? शिरा 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 शिरा. मलाच नाही माहित मी कोणत्या जन्मामध्ये पुण्य केले, काय केलं, कोणते कर्म केले की मला एवढा चांगला नवरा भेटलेला आहे. आम्ही ते लग्नामध्ये आलोय, सगळी फॅमिली आलाय. ते नाही जेवले, त्यांना काय माहिती काय जेवायचे की नाही, पण त्यांनी सगळ्यांची काळजी घेतली, सगळ्यांसाठी काही ना काही आणून दिलं. अरे हे संपलं भाजी घेऊन ये, हे संपलं ते घेऊन ये, ते संपलं ते घेऊन ये. म्हणजे स्वतः एकच नाही खाल्लाय, पण सगळ्यांसाठी काही ना काही कर. हॅलो. इधर इधर. आणि तुम्ही खूप मोठे फॅन आहे, खूप छान रील बनवता तुम्ही. आई पाहिलं छान, म्हणजे तुमची जोडी एक नंबर आहे. आणि आई पण तुम्हाला खूप छान सपोर्ट करतात ना, तुमचे बाबा पण असतात त्याच्यामध्ये. आम्हाला खूप आवडतं तुम्ही. खूप दिवसांचा आम्ही तुम्हाला लाईक केलेला आहे, सबस्क्राईब पण केलेला आहे. आणि अजून खूप जणांनी सबस्क्राईब करा, खूप छान रील्स बनवतात. तर या ब्लॉग मध्ये विसरले असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.